सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, गाव तोडणूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. 15 जून 2025 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी आपण तयारी करीत आहोत. पेपर क्रमांक 1 मधील जो 10वा घटक आहे उच्च शिक्षण प्रणाली, या घटकामध्ये येणारे महत्त्वाचे 100 कन्सेप्ट आपण बघत आहोत. तर 31 कन्सेप्ट सांगितलेले आहे. आता 32वा कन्सेप्ट बघूया. ॲज पर UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन 10-point grading system for choice based credit system CBCS, the letter A plus means what? UGC ने आता नवीन सिस्टीम सुरू केलेले CBCS पॅटर्न. त्याच 10 पॉइंट्स त्यांनी देतात विद्यार्थ्यांना. त्याच्यामध्ये A प्लस म्हणजे एक्सलंट. ओके, लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी वॉज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया. It was established 1982 at Hyderabad, Andhra Pradesh. In Mughal period, higher learning center were known as madrasas. मोगलांच्या काळात जे उच्च शिक्षण देणारी संस्थेला मदरसाज असे म्हणत होते. तक्षशिला जे बिफोर ख्रिस्त 5 जे ख्रिस्तशक पूर्व 5व्या शतकात तक्षशिला युनिव्हर्सिटी वॉज द सेंटर ऑफ मिलिटरी एज्युकेशन ड्युरिंग वेदिक पिरियड. भारत देशात जेव्हा वेदिक पिरियड सुरू होता, जे ख्रिस्तांच्या जन्मापूर्वी 5व्या शतमानात तक्षशिला विद्यापीठ आपल्या देशात होते. आता ते सध्या पाकिस्तानमध्ये आहे. त्या विद्यापीठात त्या काळात मिलिटरी एज्युकेशन देत होते. टू रिसीव्ह द डिग्री वसू म्हणून एक डिग्री होता. आता जसं PhD आहे, BA डिग्री आहे, B.Ed डिग्री आहे, तसं एक वसू डिग्री. टू रिसीव्ह द डिग्री वसू, लर्नर वॉज एक्सपेक्टेड टू लर्न मिनिमम 12 इयर्स इन गुरुकुल. गुरुकुलमध्ये एक विद्यार्थी 12 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्यांना वसू हा डिग्री देत होते. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 रोजी हे जे तयार केले होते ते कोणी तयार केले होते? NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ट्रेनिंग, जे न्यू दिल्लीमध्ये आहेत. द राईट टू एज्युकेशन ऍक्ट वॉज एनॅक्टेड इन द इयर 2009. राईट टू एज्युकेशन हे लागू कधी करण्यात आला? 2009 रोजी. द नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जे NCERT ने तयार केले होते ते कसे होते बघा. द नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 इट वॉज फोकसेस ऑन मेकिंग एक्झामिनेशन्स मोर फ्लेक्झिबल अँड नॉन थ्रेटनिंग. 2005 मध्ये त्या करिक्युलम फ्रेमवर्क मध्ये सांगितलेलं आहे की एक्झाम घेतला पाहिजे, परंतु तो एक्झाम कसा असला पाहिजे? फ्लेक्झिबल, जे त्याच्यात थोडं लवचिकपणा असणं गरजेचं आहे. लवचिकपणा, त्यासोबत ते विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये. नॉन थ्रेटनिंग म्हणजे विद्यार्थ्या मनामध्ये भय निर्माण करू नये असे एक्झाम्स आपण घेतला पाहिजे, असे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क मध्ये सांगितलेले. इथं आपलं भारतीय व्यक्ती वरहमिहार यांनी 5 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामध्ये एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे बृहज्जतकम म्हणजे बृहत जातका बृहत जातका म्हणून एक संस्कृत मध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक ऍस्ट्रॉलॉजी बद्दल माहिती देतात. ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे भविष्य. उद्या तुमचं भविष्य कसं होणार आहे, उद्या तुम्ही सेट पास होणार आहे का, सेट पास झाल्यानंतर कुठे नोकरी मिळणार आहे, नोकरी मिळाल्यानंतर कसला बायको मिळणार आहे, त्यांना पण नोकरी मिळणार आहे का, तुम्हाला असं भविष्यात काय होणार आहे हे माहिती सांगणार ही ग्रंथ आहे. आणि सध्या हे अमेरिकेमध्ये हे ग्रंथ आहे, त्यांनी ते अभ्यास करत आहेत. बापरे, भारतीय व्यक्तींनी लिहिलेलं हे ग्रंथ बृहज्जातकम वरहमिहार. थँक्यू सो मच. नमस्कार.